महाराष्ट्रामध्ये जवळपास 40 ते 42 लाख हेक्टर सोयाबीन आहे। विदर्भात बहुतांश क्षेत्रावर सोयाबीन आहे। सोयाबीनला विदर्भातील शेतकऱ्याचं दिवाळीचं बोनस मानलं जातं, कारण की दिवाळीत त्याचं पीक येतं। परंतु आत्ता मी ज्या शेतात आहे 1 रुपयाचंही सोयाबीनचं उत्पादन होणार नाही। झाडं तुम्ही बघा, हे बघा, ही परिस्थिती आहे। हे झाड बघा, आता या सोयाबीनमधून काय पिकणार आहे? हे बघा, काहीही पिकणार नाही, एक दाना पण होणार नाही, कारण की हे बघा वाळलेलं आहे आणि त्याचे दाणे बघा किती। ही परिस्थिती आहे आता विदर्भातल्या शेतकऱ्यांची। सोयाबीनवर येलो मोझॅक नावाचा रोग आला, अतिवृष्टी झाली, त्यामुळे झाडं जळाले, येलो मोझॅकमुळे नुकसान झालं आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावून गेलं असं म्हणायला हरकत नाही। 1ही रुपयाचं सोयाबीन पिकणार नाही। जवळपास 10 लाख हेक्टर क्षेत्र विदर्भात आहे आणि मग जगायचं कसं हा प्रश्न आहे, कारण की दिवाळी सगळ्या शेतकऱ्यांच्या अंधारात जाणार आहे। माझ्यासोबत तरुण शेतकरी आहे, ज्याच्या शेतात आपण आहोत, त्याच्या शेतीचं नुकसान झालं। तुझं नाव काय आणि काय परिस्थिती आहे? नाव माझं राजकुमार इम्रत खरपुरे आहे आणि साहेब पूर्ण प्लॉटचे सोयाबीन पूर्ण रोगामुळे गेलेली आहे, काहीच नाही आहे याच्यात। तर घरी काय न्यावं आम्ही, काय करावं? किती खर्च आला तुझ्या सोयाबीनला? ह्याला 40,000 रुपये माझ्या आला ह्या इथला प्लॉटचा, आणखी बाकी समोर प्लॉट आहे त्यांचे वेगळे आहे। तुझंच गेलं का सगळ्यांचं गेलं? सगळ्यांचंच गेलं आहे। काय करणार? काय करायचं आहे आता साहेब? तर तुम्ही पाहणी करतायत, काय परिस्थिती आहे? परिस्थिती पाहूनच तर मी पुनर्वसन मंत्र्यांना परवाच्या दिवशी भेटलो। संत्रा मोसंबीची जी गळ आहे ती त्यांना दाखवली मी प्रत्यक्षरित्या, आणि हे सोयाबीनचं जे नुकसान झालं आहे येलो मोझॅकमुळे हे दरवर्षी येते आणि याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे तातडीनं मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्याप्रमाणे आदेशही निघाले आणि सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे। परंतु माझं विनंती आहे सरकारला की लवकरात लवकर ही मदत मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना। खूपच फार अडचणीचं झालेलं आहे। लवकरात लवकर सोयाबीनचं क्षेत्र आमच्या इथं 20,000 हेक्टरचं होतं, आज 12,000 हेक्टरमधली सोयाबीन मातीमोल झालेली आहे। दोन्ही तालुक्यामधली, काटोल नरखेड तालुक्यामधली 20,000 एकूण क्षेत्र आणि त्यापैकी 12,000 गेलं, म्हणजे 70% सोयाबीन गेलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं काय, ज्यांचं आहे त्यांच्या पिकामध्ये दाणे नाही। आता हे तुम्हाला मी दाखवतोय परत, म्हणजे यासाठी दाखवते की व्यथा कळेल शेतकऱ्यांच्या, की हे बघा हे दाणे वाळलेले आहे, अशी परिस्थिती आहे आता। आणि त्यामुळे एकरी 1 क्विंटल पण मिळत नाही। बाजारात भाव तर 4,000 रुपये आता हे दाणे आहे सोयाबीनचे आता यावर्षीचे। त्यामुळे विदर्भातही या अतिवृष्टीमुळे येलो मोझॅकमुळे सोयाबीन उत्पादकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। गेल्या 3 महिन्यात पूर्व विदर्भामध्ये 113 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, त्यात बहुतांश सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे। त्यामुळे मागणी आहे की लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।